नमस्कार. अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील 1 वर्षातील जे काही महत्त्वाचे पुस्तके आहेत त्या पुस्तके आणि त्या पुस्तकांचे लेखके यांचं इन डिटेलमध्ये व्हिडिओ बघूयात. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग आपण मागील 1 वर्षातील संपूर्ण चालू घडामोडीमधील जे काही पुस्तके आहेत ते पुस्तके बघूयात. आपलं पहिलं पुस्तक आहे द टेक विस्पर ऑन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड द टेक्नॉलॉजीज दॅट एनेबल इट. जसप्रीत बिंद्रा यांचं पुस्तक आहे द टेक विस्पर. त्यानंतर द अनक्वाईट रिव्हर हे ब्रह्मपुत्रा या नदीवर लिहिलेलं पुस्तक आहे. द अनक्वाईट रिव्हर हे लिहिलेलं आहे अरूपज्योती सैकिया यांनी. अरूपज्योती सैकिया. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रकाशन केलेलं पुस्तक आहे चंद्रशेखर यांच्या जीवनावरती लिहिलेलं आणि हे लिहिलेलं आहे हरिवंश आणि रविदत्त वाजपेयी यांनी. रविदत्त वाजपेयी आणि हरिवंश यांनी मिळून लिहिलेलं आहे. चंद्रशेखर जे भारताचे माजी पंतप्रधान होते यांच्या जीवनावरती लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि याचं प्रकाशन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे मोदी यांच्या जीवनावरती पुस्तक मसीहा मोदी हे तवलीन सिंग यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तवलीन सिंग. द हिंदू प्राईज. द हिंदू प्राईज मिळालेलं हे 2 पुस्तक आहेत 2019मध्ये. पुस्तकांची नावे आहेत टेल हर एव्हरीथिंग हे मिर्झा वाहिद यांचं पुस्तक आहे. टेल हर एव्हरीथिंग. आणि शंतनू दास यांचे पुस्तक आहे इंडिया एम्पायर अँड फर्स्ट वर्ल्ड वॉर कल्चर. इंडिया एम्पायर अँड फर्स्ट वर्ल्ड वॉर कल्चर हे शंतनू दास यांचं पुस्तक आणि द हिंदू प्राईज यांना मिळालेलं आहे टेल हर एव्हरीथिंग मिर्झा वाहिद यांचं पुस्तक. त्यानंतर आहे सावरकर अक्रॉस फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट. सावरकर अक्रॉस फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट हे पुस्तक आहे विक्रम संपत यांचं. विक्रम संपत. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लिहिलेलं पुस्तक आहे लोकतंत्र के स्वर. याला द रिपब्लिकन एथिक्स असं म्हणतो आपण. द रिपब्लिकन एथिक. रामनाथ कोविंद ते जे सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वेज. राजेंद्र अकलेकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. राजेंद्र अकलेकर. अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वेज. त्यानंतर RBIचे माजी गव्हर्नर राहिलेले बिमल जालन यांचं पुस्तक आहे रिसर्जंट इंडिया पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नन्स. रिसर्जंट इंडिया हे पुस्तक आहे बिमल जालन यांचं. आणि त्यानंतर कारगिलवरती पुस्तक आहे कारगिल द अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम द वॉर हे लिहिलेलं आहे पुस्तक रचना बिश्त रावत. कारगिल अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम द वॉर. खुनी बैसाखी हे नानक सिंग यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. खुनी बैसाखी. जालियनवाला बाग हत्याकांड जे झालेलं होतं त्यावर ते पुस्तक आहे. फाइंडिंग द गॅप्स. सायमन टॉफेल यांचं पुस्तक फाइंडिंग द गॅप्स. सायमन टॉफेल यांनी लिहिलेलं आहे. शब्दमानस हे पुस्तक आहे आणि याला 2 व्यक्तींनी मिळून लिहिलेलं आहे भारती श्रीवास्तव आणि OP श्रीवास्तव यांनी. भारती श्रीवास्तव आणि OP श्रीवास्तव. शब्दमानस हे पुस्तक. बीइंग गांधी. पारो आनंद यांचं पुस्तक आहे बीइंग गांधी. पारो आनंद. अरुण जेटली यांच्या जीवनावरती लिहिलेलं पुस्तक आहे द रिनायसन्स मॅन. M हर्षवर्धन आणि दीपा व्यंकट यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अरुण जेटली यांच्या जीवनावरती द मॅन फॅक्ट्स ऑन अरुण जेटली. द रिनायसन्स मॅन. तिचा काळ म्हणजेच नवीन काहीतरी केलेलं आहे. त्यानंतर कर्मयोद्धा हे ग्रंथ आहे नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं कर्मयोद्धा पुस्तक आणि याचं प्रकाशन अमित शाह यांनी केलेलं आहे. पॅक्सिनिका हे पुस्तक आहे समीर सरण यांचं. समीर सरण आणि अखिल देव यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पॅक्सिनिका. द अपसाइड डाऊन किंग सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं पुस्तक आहे
द अपसाइड डाऊन किंग, सुधा मूर्ती. त्यानंतर ह्युमन डिग्निटी हे पुस्तक आहे अश्विनी कुमार यांनी लिहिलेलं पुस्तक. ह्युमन डिग्निटी अ पर्पज इन परफेक्टिव्हिटी. ह्युमन डिग्निटी अश्विनी कुमार. मेड इन इंडिया हे पुस्तक आहे मिलिंद सोमन यांनी लिहिलेलं. मिलिंद सोमन, मेड इन इंडिया. मिलिंद सोमन आणि रूपा पाय यांनी मिळून लिहिलेलं आहे. मेसेजेस फ्रॉम मेसेंजर्स हे पुस्तक आहे प्रीती के श्रॉफ यांचं. प्रीती श्रॉफ यांचं पुस्तक आहे मेसेजेस फ्रॉम मेसेंजर्स. त्यानंतर यशवंत सिन्हा यांचं पुस्तक रिलेंटलेस यशवंत सिन्हा. हॅप्पी फॉर नो रिजन, आनंदी राहण्यासाठी कारणं लागत नाहीत. हॅप्पी फॉर नो रिजन मंदिरा बेदी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. मंदिरा बेदी. जयपूर जर्नल्स हे पुस्तक आहे. जयपूर जर्नल्स नमिता गोखले. नंतर द आर्ट ऑफ अ डील हे मेरी जॉर्डन यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. द आर्ट ऑफ अ डील, मेरी जॉर्डन. मेलेनिया ट्रम्प यांच्या जीवनावरती हे आधारित आहे. द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन अमर्त्य सेन यांचं पुस्तक आहे. द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. आणि अमर्त्य सेन हे भारताचे अर्थशास्त्रामध्ये नोबेल मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती देखील आहेत, अमर्त्य सेन. द न्यू वर्ल्ड डिसऑर्डर्स शशी थरूर यांचं पुस्तक आहे. द न्यू वर्ल्ड डिसऑर्डर्स शशी थरूर. शशी थरूर आणि समीर सरन यांनी मिळून लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर गोईंग पब्लिक माय टाईम ॲट सेबी. सेबीचे माजी अध्यक्ष आहेत UK सिन्हा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. UK सिन्हानी गोईंग पब्लिक माय टाईम ॲट सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो. इरफान खान यांच्या जीवनावरती आशिम छाबरा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. इरफान खान असं. इरफान खान, द मॅन, द ड्रीमर, द स्टार. ओके. आशिम छाबरा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. नुकतेच इरफान खान यांचं निधन झालं, त्यामुळे हे पुस्तक मी इथं इन्क्लूड केलेलं आहे. ॲमनेस्टी अरविंद अडिगा यांचं पुस्तक आहे. अरविंद अडिगा यांचं पुस्तक नवीन आलेलं आहे, ॲमनेस्टी. त्यानंतर एक था डॉक्टर एक था संत, महात्मा गांधी यांच्या जीवनावरती लिहिलेलं हे पुस्तक आहे. एक था डॉक्टर एक था संत, अरुंधती रॉयने लिहिलेलं हे पुस्तक आहे. अरुंधती रॉय. महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या जीवनावरती हे लिहिलेलं पुस्तक आहे. दोघं आहेत, एक था डॉक्टर आणि एक था संत. संतमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काश्मीर हे पुस्तक सिद्धार्थ गिगो यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. द लायन ऑफ काश्मीर, सिद्धार्थ गिगो. मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर आपण पुढचे पुस्तकं बघूयात. मंटो अँड आय हे नंदिता दास यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. मंटो अँड आय, नंदिता दास. तस्लिमा नसरीन यांचं सेमलेस, तस्लिमा नसरीन. हे सिक्वल आहे लज्जा या पुस्तकाचं हे सिक्वल आहे सेमलेस. ओके. त्यानंतर MJ अकबर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे गांधीज हिंदुइझम अँड जिनाज इस्लाम. गांधींचं हिंदुइझम आणि जिना यांचं इस्लाम, द स्ट्रगल अगेन्स्ट. हे पुस्तक लिहिलेलं आहे MJ अकबर यांनी. MJ अकबर. आशा अँड द स्पिरिट बर्ड हे जसपिंदर बिलान यांचं पुस्तक आहे. आशा अँड द स्पिरिट, जसपिंदर बिलान. त्यानंतर PV सिंधू यांच्या जीवनावरती लिहिलेलं पुस्तक आहे शटलिंग टू द टॉप, द स्टोरी ऑफ PV सिंधू. शटलिंग टू द टॉप, PV सिंधू. आणि हे पुस्तक लिहिलं आहे V. कृष्णस्वामी यांनी. V. कृष्णस्वामी. फ्रॉम द ट्रेंचेस हे पुस्तक आहे अभिषेक सिंघवी यांनी लिहिलेलं.
अभिषेक सिंघवी फ्रॉम द ट्रेंचेस. हाऊ द ओनियन गॉट इट्स लेअर. ओके, सुधा मूर्ती यांचं पुस्तक आणखीन एक आहे, हाऊ द ओनियन गॉट इट्स लेअर्स, सुधा मूर्ती. इंडिया इन डिस्ट्रेस हे पुस्तक आहे ममता बॅनर्जी यांनी लिहिलेलं. ममता बॅनर्जी जे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे इंडिया इन डिस्ट्रेस. सयाजीराव गायकवाड तृतीय हे पुस्तक आहे उमा बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेलं. उमा बालसुब्रमण्यम सयाजीराव गायकवाड तृतीय, द महाराजा ऑफ बरोडा. दिल्ली अननोन टेल्स ऑफ अ सिटी हे R.V. स्मिथ यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. R.V. स्मिथ, दिल्ली अननोन टेल्स ऑफ अ सिटी. V.N. थापर आणि नेहा द्विवेदी यांनी मिळून लिहिलेलं पुस्तक आहे विजयंत ॲट कारगिल, द लाईफ ऑफ अ कारगिल वॉर हर. फाइंडिंग फ्रीडम हे पुस्तक आहे फाइंडिंग फ्रीडम आणि हे लिहिलेलं आहे हॅरी आणि मेगन यांच्या जीवनावरती आधारित. ओके, एक राजपरिवारातले हे व्यक्ती आहेत आणि एक राजकीय परिवार किंवा एक राजेशाही घराणं सोडून त्यांनी एक सामान्य जीवन जगणार आहेत, त्यांच्या जीवनावरती लिहिलेलं पुस्तक आहे फाइंडिंग फ्रीडम आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे ओमिड स्कोबी आणि कॅरोलिन ड्युरँड यांनी. त्यानंतर नौरोजी पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम हे पुस्तक आहे नौरोजी पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम, हे दीनयार पटेल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, दीनयार पटेल. त्यानंतर अ बर्निंग हे पुस्तक आहे मेघा मुजुमदार यांचं, अ बर्निंग मेघा मुजुमदार. त्यानंतर जपानचे एक व्यक्ती आहेत नोबेल पुरस्कार विजेते साहित्यातील काझुओ इशिगुरो यांचं नवीन पुस्तक आलेलं आहे क्लारा अँड द सन, क्लारा अँड द सन. फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन हे C.A.V. पट्टाभिराम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि याचं प्रकाशन केलं उपराष्ट्रपती M. व्यंकय्या नायडू यांनी. फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन C.A.V. पट्टाभिराम. त्यानंतर संजय धारवाडकर यांचं पुस्तक आहे डायमंड इन माय पाम, डायमंड इन माय पाम हे नॉवेल आहे संजय धारवाडकर यांचं, संजय धारवाडकर. त्यानंतर हेमंत देसाई यांनी लिहिलेलं पुस्तक आहे मनमोहन पर्व, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरती हे लिहिलेलं पुस्तक आहे मनमोहन पर्व, हेमंत. तर मित्रांनो, या व्हिडिओचा शेवट मी इथंच करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि पुढे भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.